वाग्भट सूत्रस्थान प्रथम अध्यायाचं नाव आहे आयुष कामे अध्याय. प्रथम श्लोक. रागादी रोगानां सतत अनुशक्तम अशेष काय प्रसूत न शेषानां औत्सुकम मोह रतिज्ञाम जंगनाम यो पूर्वत अवैद्याय नमोस्तुते. म्हणजे सर्व मनुष्याच्या शरीराला ज्याने सतत गाजले आहे, जे मनुष्याच्या मनात तळमळ प्रमाद अस्वस्थता उत्पन्न करतात, अशा रागजन्य काम क्रोधाना रोगांचा ज्यांना समूळ नाश केला आहे, त्या जगाच्या आद्य वैद्यात प्रत ईश्वर किंवा बुद्धीला मी नमस्कार करतो. आणि दुसरा श्लोक म्हणलं तर चतुर्विध पुरुषार्थाचं वर्णन केले आहे. तर धर्म अर्थ काम मोक्ष आणि आयुर्वेदाचं अवतरण कसे झाले. ब्रह्मापासून ज्ञानदक्ष प्रजापतीला प्राप्त झाले, त्यानंतर अश्विनी कुमारला, त्यानंतर इंद्रदेवाला, मग आत्रेयांना, अग्निवेशांना. श्लोक नंबर 4. नाती सक्षप नाती विस्तार असा ग्रंथ अष्टांग हृदयाचा आहे. नंतर 8 अंगाचे वर्णन केले आहे. तर काय बाल ग्रह ऊर्ध्वशल द्रष्टा जरा वृषणमच. त्यानंतर 3 दोषाचे वर्णन आहेत. वात पित्त कफ. त्यानंतर वयामानुसार वय दिन रात्र कालमध्ये दोषांचे कुठले दोषाचे प्रमाण असते ते वर्णन केलेले आहेत. त्यानंतर सर्व प्रकृतीमध्ये श्रेष्ठ समधातू प्रकृती श्रेष्ठ आणि द्विदोषच निंदे आहेत. आणि श्लोक नंबर 9-10 म्हणले तर वाताचे गुण तत्र वृक्ष लघु शीत खर सूक्ष्म चलो अनिल. श्लोक नंबर 11. पित्त सस्नेम तीक्ष्ण उष्ण लघु विस्र सरद्रवम. कपाचे गुण श्लोक नंबर 11 आहे. स्निग्ध शीतो गुरु मंदस लक्षण मृत्सन स्थिर कपः. त्यानंतर लघु गुण हा वात आणि पित्तमध्ये कॉमन आहे. शीत वात आणि कपमध्ये कॉमन आहे. आणि नंतर 7 धातूचं वर्णन केले आहेत. रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र 3 मल पुरुष मूत्र श्वेत. दूष्य सप्तधातू त्रिमल जे दोषांना दूषित करतात. षडरसाचं वर्णन आहेत. मधुर आम्ल लवण कटू तिक्त कषाय. द्रव्याचे प्रकार श्लोक नंबर 16. शमनद्रव्य कोपनद्रव्य स्वस्तित द्रव्य. शमनद्रव्यमध्ये वातनाशक म्हटलं तर तेल, पित्तनाशक म्हटलं तर घृत, कफनाशक म्हटलं तर मधु. आणि कोपन द्रव्यमध्ये उडीद मांस मुळा मोहरी दही. आणि स्वस्तितमध्ये साठे तांदूळ जव गहू हे आहेत. आणि 2 वीर्य आहेत. उष्ण शीत त्रिविध विपाकाचं वर्णन केले आहे. विषंती गुण सांगितलेत आणि रोगांचे मुख्य कारण वर्णन केलेत. त्यानंतर रोगांचे भेद 2 आहेत. ते श्लोक नंबर 20. आणि मनाचे दोष 2 रज आणि तम. त्यानंतर श्लोक नंबर 21. 3 रोगाचे परीक्षण सांगितले. दर्शन पर्शन प्रश्न. आणि त्यानंतर रोग परीक्षा कशी करावे. निदान प्रागरूप लक्षण उपशय आपती. देशाचे 2 भेद भूमी आणि देह. आणि पुन्हा भूमीचे 3 प्रकार पडले. जांगल अनूप वातभूष्ट कफभूष्ट. कालचे 2 भेद आहेत. सामान्य अवस्थिक औषधचे 2 शोधन शमन औषध. आणि शोधन शमनमध्ये 1 श्लोक आहे. शरीरजाना दोषानां क्रमेण परम औषधम बस्ती विरेको ओमनम तथा तैलघृतम मधु. त्यानंतर चिकित्सा चतुष्पादचं वर्णन केलेत. भिषक द्रव्यांना उपस्थिता रोगी पादचतुष्टम. त्यामध्ये वैद्याचे गुण दक्ष तीर्थार्थशास्त्रात दृष्टिकर्मा सूची. औषध गुण श्लोक नंबर 28. बहुकल्पम बहुगुणम संपन्नम योग्य औषधम. परिचारिकाचे गुण अनुरक्त सूची दक्ष बुद्धिमानम परिचारक. रोगी के गुण म्हटलं तर आड्य रोगी भिषक वोषक ज्ञापक सत्वनपी. व्याधीचे 2 भेद आहेत. ते श्लोक नंबर 30 मध्ये सांगितले. व्याधी साध्य असाध्य. पुन्हा साध्य व्याधीचे 2 सुखसाध्य कुरचे साध्य. असाध्य व्याधीचे 2 याप्य अनुक्रम.